गुड मॉर्निंग. समासाचा भाग आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घ्यायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण अव्ययी भाव हा समास, त्याची उदाहरणं आणि त्याची उत्तरं तक्त्यासहित पाहिलेली आहेत. पुस्तकामध्ये बरेच प्रश्न विचारलेले आहेत समासाबद्दल. प्रत्येकाची उत्तरं तुम्हाला मिळतील. ओके. पहिला अव्ययी भाव हा समास संपलेला आहे. अव्ययी भावमध्ये लक्षात ठेवायचं, पहिलं तर समास ओळखायचा कसा, तर तुम्हाला मी अगोदर सांगितलेल्या वाक्यामध्ये एखादा शब्द असं असतो की जो शब्द फार युनिक असतो आणि ज्याला आपण आपल्या रिअल लाईफमध्ये फार कमी वापरतो, त्या शब्दाला सामासिक शब्द असं म्हणतात. आता हा शब्दाचं दुसरं वैशिष्ट्य असतं की हे शब्द दोन शब्दांच्या कॉम्बिनेशनपासून बनलेले असतात. दोन वेगवेगळ्या शब्दांपासून तो एक शब्द तयार झालेला असतो, म्हणून त्याला सामासिक शब्द असं म्हटलं जातं. ओके. तर या सामासिक शब्दापैकी आपण एक शब्द जो पाहिलेला आहे तो म्हणजे अव्ययी भाव हा समास, हा आपण पाहिलेला आहे. अव्ययी भाव समास कसं ओळखायचं याचं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला शब्द दिला तर त्या शब्दामधला दुसरा शब्द जो असतो तो स्टॉप करून बघायचा आणि मग पहिला शब्द बंद करायचा आणि दुसरा शब्द समोर ठेवायचा आणि बघायचं की त्याच्यामध्ये काही अर्थ लागतो का. जर त्याच्यामुळे दुसरा अर्थच लागत नसेल, तो एकच शब्द असेल, युनिक असेल, तर मग तो अव्ययी भाव आहे. जसं मी उदाहरण दिले की प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, यामध्ये प्रत्येक शब्द जर काढला तर नुसतं दिवशी हा शब्द राहतो. आता दिवशी या शब्दाचा अर्थ काय, वाक्यामध्ये तर काय आहे, काहीच नाही. पण प्रत्येक दिवशी म्हटलं की लगेच अर्थ लागणार की बाबा हां, प्रत्येक दिवशी म्हणजे रोज, बरोबर आहे. म्हणून प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. आता ज्या ठिकाणी पहिला शब्द महत्त्वाचा असेल त्या ठिकाणी तो अव्ययी भाव आहे, हे अगोदर सांगितले. ज्या शब्दांमध्ये आता दुसरा शब्द महत्त्वाचा असेल त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. जो आपण आज बघणार आहोत दॅट इज तत्पुरुष समास. ओके. बघा उदाहरणं बघूया. मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. तर पहिला सामाजिक शब्द आपण ओळखला, लोकार्पण. ओके. आपण हा शब्द डेली लाईफमध्ये रोज वापरत नाही. लोकार्पण हा शब्द सामाजिक शब्द, बरोबर आहे. दुसरं, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसतात. आता सुप्रभाती आणि नीलकमल दोन शब्द आहे त्याच्यामध्ये, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तर सुप्रभात म्हणजे आपण सकाळी सकाळी म्हणतो गुड मॉर्निंग, दॅट इज सुप्रभात, म्हणजे डेली शब्द वापरला जातो. पण नीलकमल बहुतांशी आपण कमी वेळा वापरतो, किंवा सुप्रभातसुद्धा आपण कमी वेळा वापरतो. म्हणजे इथं दोन सामासिक शब्द आहेत. ओके. कुठलाही लिहू शकता. तिसरं आहे, शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. आता आदर्श त्रिकोण हा शब्द आपण लाईफमध्ये वापरत नाही. म्हणजे इथं हे तीन शब्द किंवा हा शब्द आदर्श त्रिकोण हा सामासिक शब्द आहे. कळलं. तर तीन वाक्य, पहिल्यामध्ये लोकार्पण हा शब्द युनिक आहे, दुसऱ्यामध्ये नीलकमल, सुप्रभाती शब्द युनिक आहेत, तिसऱ्यामध्ये आदर्श त्रिकोण हा शब्द युनिक आहेत. म्हणजे हे सामाजिक शब्द आहेत. कळलं. कारण ते आपण डेली लाईफमध्ये वापरत नाही. आता जर आपण या तिन्ही शब्दांचे अर्थ बघितले, लोकार्पण पहिला शब्द, तोडा त्याला, लोकांना अर्पण, लोकांना अर्पण पहिला शब्द. आता लोकांना अर्पणमधून लोक हा शब्द काढा, अर्पण, अर्थ लागतो, बरोबर आहे. मी तुला हे अर्पण केलं, मी तुला हे दान केलं, अर्थ लागतो. पण आता अर्पण शब्द कट करा, लोक, नुसता लोक शब्द राहिला, काय अर्थ लागतो, नाहीच लागणार. नुसता लोक या शब्दाचा काय अर्थ आहे, लागतच नाही. पण अर्पण शब्द असेल तर लोकांना अर्पण अर्थ लागतो, बरोबर आहे. म्हणजे या शब्दामध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, अर्पण. दुसरं एक उदाहरण घेऊ, सुप्रभाती हा शब्द आपण जर लक्षात घेतला तर सुप्रभाती, सु म्हणजे शुभ, प्रभात म्हणजे सकाळ. ओके. आता याच्यामध्ये आपण शुभ शब्द स्टॉप केला, सकाळ, काय, काहीच नाही. पण सकाळ शब्द कट केला आणि फक्त शुभ शब्द ठेवला तर अर्थ लागत नाही, बरोबर आहे. तर
तर बघा लोकार्पण शब्द कळला, लोका अर्पण. ओके, त्याच्यामध्ये अर्पण हा शब्द महत्त्वाचा आहे. जर तो कट झाला तर लोका या शब्दाचा काहीच अर्थ होणार नाही. तसं दुसरा शब्द आहे सुप्रभात, त्याच्यामध्ये शुभ सकाळ. शुभ सकाळमध्ये शुभ हा शब्द तेवढा महत्त्वाचा नाही आहे, पण सकाळ शब्द महत्त्वाचा आहे, कारण सकाळ दुपार संध्याकाळ असं काहीतरी होणार आहे. तर शुभ हा शब्द ठेवला तरी त्याचा काही अर्थ लागत नाही. ओके, त्यामुळे सुप्रभातीमध्ये प्रभाती हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तसंच नीलकमलमध्ये नीलकमल. आता कमल हा शब्द महत्त्वाचा आहे. कमळ कट केला तर काय अर्थ लागणार, काहीच नाही लागणार. ओके, बरोबर आहे. त्याच्यामुळे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. ज्यावेळी दुसरा शब्द महत्त्वाचा राहतो त्यावेळी त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. ज्यावेळी दुसरा शब्द महत्त्वाचा असतो त्यावेळी त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. कळलं. तिसरं वाक्यामध्ये आदर्श त्रिकोण. त्रिकोण शब्द कट केला तर आदर्श हा शब्द राहतो. आता बघा वाक्यवाचा शिक्षण प्रक्रियेत पालक शिक्षक विद्यार्थी आदर्श असतो. काय आदर्श असतो, पण त्रिकोण शब्द आदर्श म्हणजे तिन्हीही महत्त्वाचे असतात. त्रिकोण या शब्दातून एका शब्दातून बरेच अर्थ येतात. म्हणून ज्या ठिकाणी हा दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, दुसरा शब्द महत्त्वाचा असला की त्याला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. ओके, तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी दुसरा शब्द महत्त्वाचा असतो त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. आता जर आपण तक्त्यानुसार उदाहरणं घेतले तर बघा राजाची आज्ञा. राजाची आज्ञा. आता याच्यामधला आज्ञा शब्द कट करा थोड्या वेळासाठी, डोक्यातून काढून टाका. काय राहिलं, राजाची. काय राजाची, राजाची काय, इथं बायको असू शकते, राजाची बायको, राजाची आई, राजाची वडील, राजाचं काही असू शकतं. पण ज्या पुढचा शब्द ऐकल्याशिवाय त्या शब्दाचा अर्थ लागत नाही. म्हणून ज्यावेळी राजाची आज्ञा म्हणजे राजआज्ञा, आपण दोन शब्दांचा एक शब्द तयार केला, राजआज्ञा. आता राजआज्ञा हा शब्द महत्त्वाचा आहे, मग याला म्हटलं जातं तत्पुरुष समास. कळते, राजआज्ञा म्हणजे दोन शब्द, राजाची आज्ञा, याच्यामध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून तत्पुरुष समास. ओके, आता पुढे 8 अंगांचा समूह. 8 अंगांचा समूह शब्द असेल अष्टांग. बरोबर आहे, शब्द असेल अष्टांग. याच्यामध्ये 8 शब्द ठेवला, अंगांचा समूह जर कट केला तर काय अर्थ लागेल, काहीच अर्थ लागणार नाही. बरोबर आहे, म्हणून त्याच्यामध्ये अंगांचा समूह हा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणून तो तत्पुरुष समास. आणि उत्तर असेल अष्टांग. तिसरा असेल उत्तम असा पुरुष, पुरुषोत्तम. शब्द असणार पुरुषोत्तम. बरोबर आहे, पुरुषोत्तमचा अर्थ काय, उत्तम असा पुरुष. आता उत्तम असा पुरुषमधला पुरुष शब्द कट केला तर काय अर्थ लागेल, उत्तम असा. काय लागेल का अर्थ, नाही. मग ज्या ठिकाणी दुसऱ्या शब्दांमुळं अर्थ लागत नाही त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा असतो त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. कळलं. तिन्हींची उत्तरं, पहिलं राजाज्ञा, दुसरं अष्टांग आणि तिसऱ्याचं पुरुषोत्तम. कळलं. आता हे तत्पुरुष समासाची काही उदाहरणं दिलेली आहेत, आपण त्याची सुद्धा ॲन्सर बघूया. काही उदाहरणं तत्पुरुष समासाची दिलेली आहेत, आपण त्याची पण ॲन्सर बघूया. बघा पुढेही उदाहरणं तत्पुरुष समासाची आहेत. आता आपल्याला शब्द विग्रह करून दिलेले आहेत, म्हणजे तोडून दिलेले आहेत, आपल्याला त्यांचा एकच शब्द बनवायचा आहे. ओके, आता बघा उत्तरं करून बघूया. पहिला आहे लोकांना प्रिय. काय शब्द तयार होईल, लोकप्रिय. लोकप्रिय म्हणजे लोकांना प्रिय, लोकांना प्रिय. त्याच्यानंतर दुसरं आहे कष्टाने साध्य. कष्टाने साध्य म्हणजे काय, शब्द येईल कष्टाळू व परिश्रम. बरोबर आहे, कष्टाने साध्य, परिश्रम किंवा कष्टाळू काही येईल. चोरांपासून भय. आता या शब्दाचं उत्तर तुम्ही लिहा, कारण मी सगळेच उत्तर सांगितले तर तुम्ही काय लिहिणार. बरोबर आहे. पुढं आहे घराचा मालक, घरमालक. ओके, त्याच्यानंतर नाट्यासाठी गृह, त्याला तुम्ही म्हणू शकता नाट्यगृह. आणि वनातील भोजन याचा पण अर्थ तुम्ही लिहा. तर काही शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगितले, लोकांना प्रिय, लोकप्रिय, कष्टाने साध्य, कष्टाळू. त्याच्यानंतर घराचा मालक, घरमालक, नाट्यासाठी गृह, नाट्यगृह. 2 शब्दांचे अर्थ तुम्ही लिहायचे आहेत. बघूया तुम्ही किती अभ्यास करताय. ओके, तर अशा प्रकारे हा तक्ता इथे कंप्लीट होतो. सगळ्यांमध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. नुसतं जर नीट बघितलं तर दुसरा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून ते तत्पुरुष समास. ओके,
आता तुम्हाला शब्दांची उत्तर दिलेली आहे, चोर, भय, घरमालक, नाट्य, सामाजिक शब्द दिला आहे, विग्रह दिला आहे. आता तुम्हाला ओळखायला काय सांगितलं आहे? विभक्ती प्रत्यय. विभक्ती प्रत्यय म्हणजे काय? कुठला शब्द महत्त्वाचा आहे? तर कुठला शब्द महत्त्वाचा आहे? सगळ्यांमध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. पहिल्यामध्ये प्रिय, साध्य, भय, मालक, गृह आणि भोजन हे शब्द महत्त्वाचे आहेत. दॅट इज तत्पुरुष समास. ज्यावेळी दुसरा शब्द महत्त्वाचा असतो त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. कळलं? तर हे 2 तक्ते आहेत. एक समासाचा विग्रह आपण बघितला आणि एक बघितला सामाजिक शब्द. ओके, तर ही आहे तुमची उत्तरं. तर विभक्ती समजलं असेल, 2 शब्दांपासून एक शब्द म्हणला तत्पुरुष समास. ओके, तो विभक्ती. आता पुढचं तत्पुरुष समासामध्येच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे कर्मधारण्य. कर्मधारण्य म्हणजे काय? तर तुम्हाला वाक्यांमध्ये काही असे शब्द असतात की ज्याच्यामध्ये काम महत्त्वाचं असतं, कर्म महत्त्वाचं असतं. ओके, जसं आता वाक्य जर आपण वाचली, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. आता वेगळा शब्द काय आहे? दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. गुप्तहेर आणि वेषांतर आपण कमी वापरतो, बरोबर आहे. पण याच्यापैकी वेषांतर हा शब्द आपण फारच कमी वापरतो, बरोबर आहे, म्हणून तो तत्पुरुष समास आहे. आता वेषांतर याचा अर्थ काय? तर अन्य असा वेश, बरोबर आहे, म्हणजे दुसरे कपडे घालून. पुढं अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. आता याच्यापैकी 2 शब्द पण वेगवेगळे आहेत, दोन्ही तत्पुरुष आहेत. एक अतिवृष्टी पण तत्पुरुष आहे आणि दुष्काळ पण तत्पुरुष आहे. पण याच्यामध्ये दुष्काळ हा शब्द महत्त्वाचा आहे. का? तर अतिवृष्टीमुळे ओला पडला, दुष्काळ शब्द काढला, अतिवृष्टीमुळे ओला पडला. काय अर्थ लागला? काहीच नाही. आता दुसरा शब्द अतिवृष्टी काढूया, ओला दुष्काळ पडला, अर्थ लागला, बरोबर आहे. म्हणजे इथं दुष्काळ शब्द महत्त्वाचा आहे, अतिवृष्टी शब्द महत्त्वाचा नाही आहे. कळलं? आता दुष्काळ याचा विग्रह काय कराल तुम्ही? दृष्ट असा काळ. तिसरं, काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. आता मानधन, मान हेच धन, कळते. आणि शेवटचं, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. आता बेटा बेटातून म्हणजे दरी दरीतून, बरोबर आहे. निळा सावळा झरा म्हणजे पाण्याचे थेंब, बरोबर आहे. तर निळा सावळा याचा इथं विग्रह केलेला आहे, निळा सावळा असा, बरोबर आहे. थोडक्यात तुम्हाला किमान तत्पुरुष समास तरी ओळखायला आला की इथं वेषांतर हा तत्पुरुष समास आहे, दुष्काळ तत्पुरुष आहे, मानधन तत्पुरुष आहे आणि निळा सावळा तत्पुरुष आहे. कळलं? समजलं? कारण हे शब्द युनिक आहेत, हे आपण वारंवार वापरत नाही. याला तत्पुरुष असं का म्हटलं आहे? कारण याच्यामध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, वेषांतर, दुष्काळ, मानधन आणि निळा सावळा. दुसरा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून ते तत्पुरुष समास. ओके, याचा सामाजिक विग्रह करून दिलेला आहे. तर आता यांनी उत्तरणसुद्धा दिलेलं आहे की कर्मधारण्य म्हणजे काय? तर कधीकधी पहिला शब्दसुद्धा महत्त्वाचा असेल तरी तत्पुरुष असेल, कधी दुसरा शब्द महत्त्वाचा असेल तरी तत्पुरुष असेल, कधी दोन्ही शब्द महत्त्वाचे असतील तरी तत्पुरुष असतील, म्हणून त्याला म्हटलं जातं कर्मधारण्य समास. जो शब्द असेल त्यानुसार तो तत्पुरुष समास. कळलं? अव्ययी भाव समास कसा ओळखाल? पहिला शब्द महत्त्वाचा. तत्पुरुष कसा ओळखाल? दुसरा शब्द महत्त्वाचा. शब्द समोर आले की लगेच त्याच्यात एक शब्द कट करायचा. अव्ययी भाव, पहिला शब्द कट केला, अर्थ लागला तर अव्ययी भाव, दुसरा शब्द कट केला, अर्थ लागला तर तत्पुरुष. कळते? तर असा हा प्रकार आहे. या ठिकाणी तत्पुरुष हा समासचे 2 भाग बघितलेले, द्विगु आपण उद्या बघूया. ओके.